पुढची बातमी, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। भंडारा गोंदियाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे आज भाजपकडून आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेत्यांची उपस्थिती असणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत। दोन्ही उमेदवारांकडून भंडारा शहरामध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात। प्रशांत देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, निश्चितच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे। त्याच्या नामनिर्देशन फॉर्म भरण्याची आज अंतिम तारीख आहे। आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून एक शक्ती प्रदर्शन करत हे नामनिर्देशन फॉर्म जिल्हाधिकारी कार्यालयात भरण्यात येणार आहे। महायुतीच्या माध्यमातून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला, त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे। तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिलेली आहे। प्रशांत पडोळे हे काँग्रेसच्या वतीने उमेदवारी लढत असले तरी ते काँग्रेससाठी नवखे असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळामध्ये होत आहे। किंबहुना अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सुरुवातीपासून इथे नाराज असल्याचं चित्र दिसत आहे। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा गृहजिल्हा प्रशांत पडोळे यांना उमेदवारी एक प्रकारचे नाना पटोले यांनी दिलेली त्यांची जबाबदारी आणि त्याच माध्यमातून प्रशांत पडोळे यांना या मतदारसंघातून विजय संपादन करून भरघोस मताने विजय मिळवून देण्यामध्ये नाना पटोले यांच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे। आज नामनिर्देशन दाखल करताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून नाना पटोले असो, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असो, अन्य घटक पक्षातील नेते मंडळी इथे भंडाऱ्यामध्ये येणार आहेत। तर महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे मोठे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह घटक पक्षातील विविध छोटे मोठे पक्षातील नेते मंडळी भंडाऱ्यामध्ये येऊन एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करणार आहे। मात्र या निवडणुकीकडे जे लक्ष लागलेले आहे, खऱ्या अर्थाने दोन उमेदवारांमध्ये ही निवडणूक होत असली तरी खऱ्या अर्थाने इथे प्रतिष्ठा लागलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते नाना पटोले, एकंदरीतच होणाऱ्या मतदानानंतर कुणाचा विजय होईल याकडे आता संपूर्ण मतदारांचं लक्ष लागलं आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।